ते म्हणतात ना, पहिले पेटोबा मग इटोबा, असंच की झालं आमच्या संग. तर मंडळी, पंढरपूरला यायला आणि जत्रेचा माहोल नाही दाखवला असू शकते का? तर असं निघालो आम्ही जत्रा फिरण्यासाठी. जत्रेत फिरायचं काहीच नसते, फक्त आकाशपायना वगैरे बसायचं मूड चालतं. पण कायचं की भाऊ म्हणे आपण तर काही बसत नाही, एकल्याला थोडी मजा येणार. तुम्हाला माहिती आहे आपल्या विठोबाचं दर्शन झालं नाही तर मग लाईव्ह मध्ये दर्शन करून घेतलं. आता भाऊले जोरात भूक लागली होती, डायरेक्ट हॉटेलवर आलो. हॉटेलवर आल्यानंतर तर सगळेच मस्तपैकी भिडले. पण तुम्हाला माहिती आहे आपण तर काही खात नसतो, कारण आपण तर बाहेरचं खाणं सोडूनच दिलाय. सहज यायला कंपनी द्यासाठी बसलो. पण कायचं काही एवढे शक्य आहेत की तुम्हाला काय सांगू, बिना पैसे द्यायचेच पळून निघाले रे बा. यायला कंपनी द्यासाठी बसलो ठीक आहे, पण कायचं की हे बिना पैसे द्यायचेच पळून निघाले बा. असंच तसं बा यायचं का? आता जे यांनी पाप केलं याच्यामध्ये मी तर भागीदार झालो. दुसऱ्या दिवशी चंद्रभागेतून पोचलो. रात्रीला जे पाप केलं ते पाप धुवून घेतलं. आजची आषाढी एकादशी मधल्यावर गर्दी तर काही मावी नाही रे बा. आजच्या दिवशी थाटामाटात फिरायला निघलो. सगळ्यात पहिले तर त्या बाईची पालखी दिसली बा. मग आता बिना दर्शन करायचं जाऊ का? मग थोडा वेळ थांबून मस्तपैकी दर्शन वगैरे करून घेतलं. दर्शन वगैरे झाल्यानंतर माझ्या आजचा प्लॅनिंग होता आपल्याला गर्दीच एक्सप्लोर करणं आहे. मग कायचं भाऊ म्हणे चाल म्हणे तुला गर्दीत दाखवतो. भाऊच्या मागे आलोच, पण एवढी गर्दी पाहून तर माहिती तशीच फाटेर. या दिवशी मठाच्या बाहेर कोणीच निघत नाही, कारण एवढी गर्दी होती की खाली पाहायचं काम नसे. लोटा माणूस कुठच्या कुठे चालला जाय. त्याच कारणाच्या ना आज मला गर्दी एक्सप्लोर करणं होती. मग सगळ्यात पहिले तर मी विठुरायाच्या मंदिराजवळ येऊन दर्शन वगैरे करून घेतलं, कारण तुम्हाला तर माहितच आहे दर्शन शिवाय काही मजाच येत नसते. समोर आल्यानंतर आपले रखवाले तर माऊलीची एकदम मस्तपैकी सेवा करायचा. आता तुम्हाला काय सांगा, बड्या मुश्किलनं गर्दी बाहेर पळालो. पण कायचं घे भाऊ ऐकते का? भाऊ म्हणे चाल म्हणे आता तुला गर्दी तर पाहिजे, पण आता खरी चंद्रभागेतली गर्दी भाऊ. आणि तेच पाहण्यासाठी भाऊ संग आलो. मान्य, पण चंद्रभागेच्या काठी बसल्यानंतर जे सुख असते ते कुठेच भेटत नाही बरं. मेन दिवस म्हणजे आषाढी एकादशी या दिवशी. मग कायचं काही चंद्रभागेची गर्दी थोडीफार कमच चालते. भाऊ म्हणे चाल म्हणे मंदिराला एक चक्कर मारून. चक्करच्या नादात तुम्हाला काय सांगा, चक्कर तर दूरची गोष्ट, त्या चक्रात घुसल्यानंतर तर श्वास घ्यायला तर तकलीफ जाय. पण कायचं की आपली माऊली एवढी भारी असतात की काय सांगा, या गर्दीचं एवढं मस्त गीत म्हणत जात केलंय. आता तुम्हाला काय सांगा, सगळेच ताळे वाजवायचं, पण मला ताळे वाजायची हर एक त्याला यायचं, पण ताडी तर बा मी कशा प्रकारे वाजायचं. दुसऱ्यांदा याचं कारण भाऊ म्हणे तू आला पण मी नाही आलो. मग एवढ्या गर्दी विठुरायांना एकच प्रार्थना आहे, जे आम्हाला दिलं ते भरपूर झालं, पण ज्यांना नाही दिलं ना त्यांनाच दे बापा. संध्याकाळच्या परी गर्दीचं नाहीशी झालती. मग कायचं काही सगळीच मंडळी निघालती व मग शॉपिंग करण्यासाठी. हे तर म्हणून पैपाट बेलनच घातो, पोळीपाटवरच्या पोळ्या खायच्या आणि भाजीत मिरची जास्त झाली की बेलनं खायचं. आता आपली शॉपिंग मधल्यावर कायच असते, एक टी शर्ट घेऊन घेतली आणि भाषेसाठी बॅट घेऊन घेतली, कारण भाषा म्हणे मोठा झाल्यावर आपल्याला एम धोनी व्हायचं. कायचं की धोनी होय की काही होय, पण बॅट मॅच तुझ्यासाठी घेतलीच. भावना तुम्ही आपल्याला फॉलो केल्या नसेल तर तेवढं उजव्या हाताखालचं बटन दाबून फॉलो करून घ्या.